लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे। आजच पैसे वाटप होणार आहेत 2 डिसेंबर। तुम्हाला माहिती आहे की आजपासून वाटप सुरू झालेलं आहे। 2 ते 3 ज्या बँका आहेत त्या महत्त्वाच्या बँकांना काही सूचना दिलेल्या आहेत। दररोज 4 ते 5 इथं बँका आणि 8 ते 9 जिल्ह्यांना यादीमध्ये समाविष्ट केलं जात आहे। हळूहळू टप्प्याटप्प्यानं ही यादी बँकेमध्ये जमा केली जात आहे। आता ती कोणत्या बँकेमध्ये जमा होत आहे? आता ती SBI आहे का पोस्ट बँक खाता आहे का येस बँक आहे का ॲक्सिस बँक आहे हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। फक्त कारण या मी जे सांगितलेल्या लिस्टमध्ये त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत, जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा, कारण जर तुम्ही हे काम केलेलं नाहीत, लक्षात घ्या अर्जंट सूचना आहेत। 2 ते 3 महिलांना अर्जंट सूचना आहेत, त्या सूचना करायच्या आहेत तुम्हाला उद्याच्या उद्या, नाहीतर तुम्हाला पैसे येणार नाहीत। कारण काय होते तुम्हाला सांगतो, सरकार प्रत्येक वेळेस आता नीट पडताळून पुन्हा अर्ज पडताळून याच्यामध्ये नवनवीन नियम लागू करत आहे। महिलांना काही अर्जंट सूचना सुद्धा तिथं देत आहे। तर लाडक्या बहिणींनी तिथं व्यवस्थित संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि माहिती घेऊनच पूर्ण काम करायचं आहे, लक्षात घ्या। तुम्हाला मी आता सांगितलं की लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटला आता यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बँक आहेत, जसं की युनियन बँक असतील, SBI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल। आता ह्या कशाच्या आणि कशावर येत आहेत, काय तिथं प्रॉब्लेम्स येत आहेत? तुमचं पोस्टाचं खातं असलं तरी काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे अजून पडलेले नाहीत। एवढंच काय, तर काही महिलांचे जे काही पोस्ट खाते आहेत ते सुद्धा तिथं बॅन करण्यात आलेले आहे, लक्षात घ्या। पोस्ट खाते असू द्या, बँक खाता असू द्या, तिथं बँक खातं पोस्ट खातं बॅन केल्यात आलेलं आहे, क्लोज करण्यात आलेलं आहे। त्याच्या मागं महत्त्वाची कारणं आहेत, कारण जरी तुमचं पोस्टाचं खातं असलं तरी तिथं ते बंद करण्यात आलेलं आहे। काही महत्त्वाचे नियम तिथं आता चालू झालेले आहेत त्याच्यामुळं, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचे 4 बदल परत झालेले आहेत। तर 4 बदल लक्षात घ्यायचे आहे तुम्हाला। या 4 बदलांची यादी लवकरच बँकेकडे जाणार आहे, टप्प्याटप्प्यानं वाटप तिथं होत आहे। आणि लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज लवकरच आता येणार आहे की 7500चा जसा क्रेडिटेडचा मेसेज आला होता तसाच तुम्हाला आता 2100 रुपयाचा लवकरच मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। परंतु हे महत्त्वाचे 3 ते 4 काम केल्यानंतरच पहिली गोष्ट जे बँक संदर्भात आहे ती आपल्याला काम करायचं आहे। चला बघूया काय आहे सगळ्यात महत्त्वाची अपडेट। तर त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल आधीच सबस्क्राईब करा, कारण काय होतं तुम्ही व्हिडिओ तर पाहता परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता। आणि यूट्यूबवरती एवढे व्हिडिओ आहेत परंतु तुम्हाला महत्त्वाचा आणि खरी माहिती देणारा व्हिडिओ आपलाच आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला खऱ्या माहितीसाठी, कामाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर येईल, लक्षात घ्या। आता SBI आहे किंवा ही सगळ्या ज्या बँका आहेत त्यांना RBI बँक असते बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही बँक सगळ्या बँकेंना आदेश देते, नियम लावत असते। बॉस बँक जर आपण बघितली, सगळ्यांची बॉस एकच आहे RBI बँक। तर RBI बँकेच्या नियमानुसार काही महत्त्वाचे नियम असतात, ते सगळ्या बँकांना पाळावे लागतात। तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही तसेच नियम होते। त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे की ज्यावेळेस फॉर्म भरायला चालू होते त्यावेळेस लाडक्या बहिणींनी काय केलं, मध्यवर्ती बँक असेल किंवा त्यांच्या ते तालुका स्तरीवरती बँक असतात, जिल्हा स्तरीवरती बँक असतात, अशा बँक त्यांचे अकाउंट देऊन टाकले फॉर्म भरताना। आणि झालं असं की लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म होता त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की बँक जी आहे ती तुमचं याला IFSC कोड असला पाहिजे, लक्षात घ्या। प्रत्येक बँकेला एक IFSC कोड असतो, तो बँक IFSC कोड असला तरच ती बँक मान्यता असते त्या बँकेला। ज्या बँकेला IFSC कोड नसते ती बँक मान्य नसते, म्हणजे ते RBIच्या अंडर येत नाही। आणि ह्या स्कीमसाठी अशाच बँकांचा समावेश केलेला असतो। तर आता त्या बँका कोणत्या तर लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये येणार आहे SBI बँक, HDFC बँक, ICICI बँक, सिटी बँक, अजून ॲक्सिस बँक, HDFC बँक, अजून कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बरोदा, IDFC बँक, ICICI बँक, अशा महत्त्वाच्या बँका आहेत। याच बँकेमध्ये सध्या तरी पैसे येत आहेत, कारण या बँका त्या नियमांचं पालन करत आहेत। आता लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलाय त्यावेळेस जे अकाउंट दिलं होतं ते अकाउंट होतं ते त्यावेळेस चालू होतं, परंतु मध्ये 2 ते 3 महिने तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन केलं नाही। ट्रान्झॅक्शन केलं नसल्यामुळं तुमचं तिथं बँकेनं अकाउंट ब्लॉक केलेलं आहे, लक्षात घ्यायचं। परत एकदा सांगतोय, व्हिडिओ हळूच बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओला गडबड करायची नाही। कारण आपल्याकडे जर बघितलं 9600 रुपयाचा प्रश्न आहे, महिन्याचा 2100 रुपयाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या। महिन्याला 2100 म्हणजे जर एका घरात 2 महिला पात्र असतील तर 4200, जवळपास 50,000 रुपयांचा वर्षाचा आपला प्रश्न आहे।
लक्षात घ्या. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये पाहायचा आहे. बघा तुम्ही काय केलं आहे, तिथं ज्यावेळेस आचारसंहिता लागली ऑक्टोबर महिन्यानंतर, तुम्ही त्याच्या अगोदर तिथं देवाणघेवाण झाली नाही, किंवा फॉर्म भरताना पण तुम्ही असेच अकाउंट दिले जिथं तुमची देवाणघेवाण झाली नव्हती, पण तुमच्याकडे तुम्हाला वाटलं की आमच्याकडे अकाउंट आहे देऊन टाकू चला. त्यामुळे झालं असं की तुम्ही मध्यवर्ती बँक कुठली अशी बँक जी बंद पडत आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या याच्यात मायनसमध्ये बॅलन्स आहे, कुठं जॉईंट अकाउंट आहे. त्यामुळं झालं असं की बँकेला ते समजलंच नाही आणि बँकेने ते अकाउंट बंद करून टाकलं. मग लाडकी बहीण योजनेचं ज्यावेळेस फॉर्म भरायला गेले त्यावेळेस तिथं पडताळणी दरम्यान असं त्यांच्या लक्षात आलं की हे अकाउंट आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, ब्लॉक केलेले आहेत. त्यामुळे तुमचे अकाउंट ब्लॉक केलेले आहेत. दुसरं रिझन म्हणजे अकाउंट ब्लॉक करण्याचं ते म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नाहीत. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमांमध्ये तुम्ही बसत नसल्यामुळं तिथं तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसणार नाहीत अशा सगळ्या लाडक्या बहिणींचं अकाउंट तिथं ब्लॉक करण्यात आलेलं आहे. बघा नियम कुठले आहेत, तर पहिला नियम आहे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. लक्षात आलं, 4 चाकी वाहन ज्याच्याकडे आहे ते ब्लॉक होईल. दुसरं म्हणजे ज्याच्याकडं, लक्षात घ्यायचं, नीट ऐकायचं, ज्याच्याकडं कोणी पहिल्या योजनेचा अगोदरच्या योजनेचा लाभ घेत असेल, जसं की संजय निराधार योजना, त्या योजनेचा लाभ घेत असेल त्यांचं अकाउंट तिथं ब्लॉक करण्यात आलेलं आहे. पुढचं म्हणजे ज्या महिला अगोदर म्हणजे इन्कम टॅक्स ज्या भरत आहेत, इन्कम टॅक्स ज्यांच्या घरामध्ये कोण भरत आहे त्या लाडक्या बहिणी इथं पात्र नाहीत, तर अशा लाडक्या बहिणींचं तिथं अकाउंट जे आहे ते ब्लॉक करण्यात आलेलं आहे. त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे की आता प्रॉब्लेम जे आहेत ते येत आहे. त्यामुळं आता तुम्हाला एकच काम करायचं आहे, उद्याच्या उद्या बँकेत जायचं आहे. जे तुमचं अकाउंट आहे त्याला पहिलं तर आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, बघा मी जे सांगतोय ते महत्त्वाचं आहे, कारण बँकेमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे. त्याच्या अगोदर जाऊन तुम्हाला हे उद्या सकाळी जाऊन पहिल्यांदा काम करायचं आहे, आधार कार्ड लिंकिंग करून घ्यायचं आहे. कारण भरपूर आधार कार्ड परत एकदा अनलिंक झालेले आहेत, आधार कार्ड लिंकच दाखवत नाही आहे. तुम्ही लाडकी बहिणीला जर लॉग इन केलं तर तुम्हाला ते रिझन दिसून येईल. दुसरं म्हणजे तुमचं अकाउंट चालू करून घ्यायचं आहे. त्यामुळं चालू करून घ्यायचं आहे पटकन जाऊन, आणि जे जिल्हे आहेत त्याला